विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 73 कोटीच्या विकास आराखड्याचं खरं तर काम सुरू आहे आणि त्या कामाअंतर्गत जर आपण बघितलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जवळपास 27 दरवाजांना खरं तर असे चांदीनं मढवलं जाणार असल्याचं मंदिर समितीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर काल नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील जे आरगुलवार व्यक्ती आहे त्यांनी खरं तर हा चांदीचा दरवाजा त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला खरं तर दान केलेलं आहे। आपण बघू शकतो जवळपास 30 किलो चांदीचा या दरवाजामध्ये वापर करण्यात आलेला आहे। 30 किलोमध्ये जर आपण बघितलं तर 34 लाख रुपये खरं तर ह्याला मजुरी देखील देण्यात आलेली आहे। एकूणच अशा पद्धतीचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 27 दरवाजे बनवण्याचा खरं तर मानस मंदिर समितीचा त्यातला पहिला दरवाजा जर आपण बघितला तर संत नामदेव पायरी येथील हा जो दरवाजा आहे हा पहिल्यांदा खरं तर हा दरवाजा मढवून पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एकूणच मंदिरामध्ये असलेले जे हत्ती दरवाजा असेल त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचा गाभाराचा दरवाजा असेल, सोळकांबीतला दरवाजा असेल, त्याचबरोबर रुक्मिणी मातेचा दरवाजा असेल, असे वेगवेगळे नैवेद्य दरवाजा असेल, असे 27 दरवाजांचं काम खरं तर आगामी काळामध्ये होणार आहे। त्यासाठी जी काही चांदी लागणार आहे ती चांदी खरं तर भाविकांनी मंदिर प्रशासनाला दान स्वरूपात द्यावी असं आवाहन देखील मंदिर प्रशासन वतीनं करण्यात आलं। एकूण जर आपण बघितलं तर ज्या टायमाला काम सुरू झालं होतं त्या टायमाला जे कवठेकर असतील, नगरकर असतील, बडवे असतील, या ज्या जुन्या लोकांनी खरं तर हे चांदी मोठ्या प्रमाणामध्ये दान केली होती आणि त्यांचे फोटो असतील, त्यांचे नाव असेल, या पद्धतीनं खरं तर दरवाजाला लावण्यात आलं होतं। मात्र आता जर आपण बघितलं तर हा वाद पुन्हा एकदा उफाळून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मंदिर प्रशासनाकडनं त्यांची नावं असतील किंवा परत त्यांचे फोटो असतील आता लावणार का हे निश्चितपणे अजून सांगितलं जात नाही। मात्र 27 मंदिरातल्या 27 दरवाजांना मात्र आता चांदीनं मढवलं जाणार हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।